माझ्यापूर्वी माननीय आमदार महोदयांनी आणि खासदार महोदयांनी आपले विचार मांडलेले आहे। मला आठवतं की दिनांक 27 फेब्रुवारी 22ला मी या पुलाचं भूमिपूजन केलं होतं आणि त्यावेळेस मामा आणि आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित होतो। आणि पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे शिवाजीनगरच्या पुलासारखी भीती या पुलाची आमच्या मनामध्ये होती। पण खरं म्हणायला गेलं तर कॉन्ट्रॅक्टरचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी वेळेच्या आत या पुलाचं काम केलं। जवळपास 53 कोटी रुपयाचा हा पूल आहे आणि हे पुलाचं काम करत असताना याच्यामध्ये बहु कॅश शेअरिंग आहे। वाईट तेच वाटतं की महाराष्ट्र सरकारचे पैसे घ्यायचे आणि प्रतिनिधीचं नाव नाही टाकायचं, ही बाब चुकीची आहे। म्हणजे 2 मंत्र्यांचं नाव पत्रिकेमध्ये नसेल तर हे मंत्र्यांचा नव्हे आपला सगळ्यांचा अपमान आहे। म्हणून या कार्यक्रमाला येत नव्हतो। पहिली गोष्ट म्हणजे प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे आणि मला तरी असं वाटतं की तुम्ही कॅश शेअरिंगमध्ये राज्याचे पैसे घेतात आणि राज्याचे पैसे घेत असताना राज्याचेच प्रतिनिधी सोडत असाल ती बाब योग्य नाही। पण असो, येत्या काही दिवसामध्ये मार्चच्या एंडिंगला सुद्धा आसोदा पुलाचं लोकार्पण होणार आहे आणि आसोदासुद्धा जवळपास स्पीडमध्ये त्याचं काम चालू आहे। म्हणजे खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या पुलांचं काम या वेळेच्या आत होतं आहे आणि जळगाव शहरामध्ये जी निराशेचं वातावरण होतं ते काही प्रमाणामध्ये दूर होण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतो आहे। व महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं पैसा असेल, नगर महापालिकेकडनं पैसा असेल, DPTCमधून पैसा असेल, स्वातंत्र्याच्या इतिहासानंतर पहिल्या वेळेस महाराष्ट्रामध्ये असं झालं असेल की महापालिकेला 125 कोटी रुपये कोणीतरी येड्या पालकमंत्र्यांनी दिले। मला तरी असं वाटतं की या शहरामध्ये चेहरा बदलावा याच अपेक्षेने आम्ही ते पैसे दिले, नाहीतर महापालिकेला पैसे द्यावे असं काही बंधन नाही आहे आम्हाला। पण शहराची परिस्थिती इतकी वाईट होती आणि ती आमच्याकडनं पाहिली गेली नाही आणि त्यावेळेस हे पैसे दिले, त्यामुळे काही प्रमाणामध्ये कामं सुरू झालेत आणि आता योगायोगाने शासनाकडनं सुद्धा मागच्या काळामध्ये पैसे सुरू झाले आणि आता ट्रिविक्स रोड या ठिकाणी सुरू होत आहेत आणि महापालिकेमध्ये असेल किंवा नगरपालिकेमध्ये असेल आपण अंदाज करू शकत नाही या गव्हर्नमेंटचा। आता आमची नगरपालिका नशिराबाद भाऊ आत्ताच ओपन झाली, नगरपंचायत ग्रामपंचायत होती, पण 70 कोटी रुपयाची कामं नुसते गाव अंतर्गत आहे आणि 66 कोटी रुपयाची पाण्याची योजना, म्हणजे जवळपास 133 कोटी रुपये 30,000 मतांच्या गावामध्ये आम्ही मंजूर करू शकलो। हे फक्त आपल्याच शहरापुरतं नाही आहे, तर महाराष्ट्रामध्ये जिथे तिथे नगरपालिका आहे, नगरपंचायती आहे आणि ग्रामीण भागामध्ये जर एवढे हेड आहे तर योगायोगाने ग्रामीण भागाचं हेड तर 25-15 तुमच्याकडेच आहे। म्हणजे गिरीश भाऊंना सगळे आमदार 25-15 म्हणूनच बोलतात। म्हणजे 25-15 हे हेड असं आहे की त्या हेडमध्ये आपण पाहिजे तेवढे कामं करू शकतो। त्याचबरोबर आता गौण खनिज आपण कधी ऐकलंही नव्हतं, त्याच्यामधून आपण करोडो रुपये आता या ठिकाणी देतो आहे। माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक आमदाराचे हजार कोटी रुपयाचे कामं आज 2 वर्षामध्ये काम पूर्ण होत आहेत। आज आपण बघत असाल की खेडी बोकरी आणि भोकर पूल जो आमचा स्वप्नातला पूल होता तो आदरणीय लताताई सोनवणे आणि आमच्या प्रयत्नातून आदरणीय त्यावेळेचे मंत्री आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री यांनी मदत केल्यामुळे आज गिरीश भाऊ तुम्ही जलसंपदा मंत्री असताना त्यावेळेस बैठक घेतली होती आणि त्याच्यानंतर आज मला सांगायला अभिमान वाटतोय की त्या खेडी बोकरी भोकर पुलाचं जवळपास 30% काम पूर्णत्वास येत आहे। म्हणजे 2-3 तालुके आणि राज्य जोडण्याचा प्रयत्न आपण करतोय। ज्यावेळेस आमच्याकडे पूल मागितले गेले तर बाकीचे पूल आम्ही उन्मेषदादा टाकले नाही, पूल कम बंधारा अशा पद्धतीनं आम्ही सुझाव दिला बांबोरीपाशी, पण त्यांनी फक्त पूल मंजूर केल्यामुळे आम्ही टेंडर सध्या करू दिलं नाही आहे। त्याच्याकरता जलसंपदा मंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांकडे आपण पुढच्या 15 बैठक लावतोय की ज्याप्रमाणे कांताई बंधारा झाला त्याचप्रमाणे बंधारा कम पूल व्हावा, जेणेकरून 40 ते 50 खेड्याच्या पाण्याचा प्रश्न प्यायचा सुटू शकेल आणि पर्यायी जळगाव करता एक पूल होऊ शकेल। म्हणून आमच्या परीने जे करायला पाहिजे ते करण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत आहोत।